बीडची आपण सध्याची ही दृश्य पाहतोय। जरांगे सध्या बीडमध्ये दाखल झालेले आहेत। शांतता रॅलीच्या निमित्तानं आपण पाहतोय जरांगे यांचा हा एकत्रित दौरा सुरू आहे आणि याच निमित्तानं सध्या त्यांचं बीडमध्ये आगमन झालेलं आहे। दरम्यान थोड्याच वेळात मनोज जरांगे पाटलांची रॅली सुद्धा सुरू होणार आहे। सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत आणि याच संदर्भात त्यांची शांतता रॅली निघतीये। 13 जुलैपर्यंत ही रॅली निघणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय असे विविध टप्पे सुद्धा पार पडणार आहेत। अधिकची माहिती आपल्याला माधव सावरगावे देतात। माधव, बीड मध्ये जरांगेंचं आगमन झालंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बीड शहरामध्ये मनोज जरांगे पाटील दाखल झालेले आहेत आणि प्रचंड अशी गर्दी बीड शहरामध्ये झालेली आहे। बीड शहरातले सगळेच रस्ते पूर्णतः ठप्प झालेले आहेत, कारण मोठ्या संख्येनं मराठे इथं जमा झालेले आहेत। काही क्षणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मनोज जरांगे यांची रॅली सुरू होईल। ही रॅली बीड शहरातल्या मुख्य चौकातून सुरू होईल, सुभाष रोड मार्गे, त्यानंतर जालना रोडवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्या ठिकाणी ती थांबेल। त्याच ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे बोलतील। महाराष्ट्रात मराठवाड्यातला हा दौरा सुरू केल्यानंतर अत्यंत महत्वाचा बीडचा हा दौरा मांडला जातोय, कारण यापूर्वी हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, धाराशिव या 5 जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर तिथं प्रचंड असा अभूतपूर्व प्रतिसाद मराठ्यांनी दिलेला होता। आता तोच बीड जिल्ह्यामधली गर्दी पाहता आतापर्यंत जी गर्दी झाली होती त्यापेक्षा अधिक गर्दी झाली असावी असा एक अंदाज आहे आणि त्यामुळं आज मनोज जरांगे पाटील काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे स्वतः असं म्हणाले होते की काल अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकत्र येऊन मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयीच्या संदर्भात निर्णय घ्यायला पाहिजे होता किंवा चर्चा केली पाहिजे होती, पण तसं केलं नाही। तसं त्यांनी आवाहन केलेलं आहे की महाविकास आघाडीचे म्हणजे विरोधी पक्षातले नेते सुद्धा, आमदार सुद्धा या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी व्हावा आणि त्यानंतर लवकरात लवकर निर्णय घ्यावा। केवळ 2 दिवस शिल्लक राहिले आहेत, कारण 13 जुलै ही अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे। उद्या आणि परवा म्हणजे उद्या जालना आणि परवा संभाजीनगरची रॅली झाल्यानंतर पुढचा 14 तारखेला मी निर्णय घेणार असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे एकीकडे बीड शहरामध्ये प्रचंड अशी मराठ्यांची गर्दी, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष बीडमध्ये लागलं होतं त्याच दृष्टीनं आजच्या सभेकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष असणार आहे। कारण ही जी अभूतपूर्व गर्दी आहे बीड शहरातल्या, बीड जिल्ह्यातल्या गावागावातले लोक, मराठा समाजाचे लोक इथं सहभागी झालेले आहेत। त्यामुळे ही रॅली सुरू झाल्यानंतर साधारणतः 5 तास रॅली चालेल अशी शक्यता आहे, कारण मुख्य बाजारपेठेतून ही रॅली जाणार आहे आणि त्या सगळे रस्ते आता या क्षणाला ब्लॉक झालेले आहेत, कारण सगळ्या रस्त्यावर पुढे जायला किंवा मागे जायला जागा शिल्लक नाही आणि अशा स्थितीमध्ये मनोज जरांगे यांची रॅली सुरू होईल। मनोज जरांगे पाटील यांनी रॅली सुरू होण्यापूर्वी म्हणजे ज्यावेळेस मराठवाड्याचा दौरा सुरू केला होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मला सरकार आणि विरोधक दोघंही एकटे पाडण्याचा प्रयत्न करतात, मला कुठला तरी अडचणीत अडकवतील आणि मग ही एकटेपणाची भूमिका त्यांनी मांडल्यानंतर मराठवाड्यातला सगळ्या जिल्ह्यातला मराठा हा एकत्र येऊन त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि तुम्ही एकटे नाही अशा दर्शनाचा प्रयत्न सुरू आहे। विशेष म्हणजे या आरक्षणाच्या लढाईमध्ये, आंदोलनामध्ये बीड जिल्ह्यातल्या अनेक टप्प्याचं अत्यंत महत्वाचा विषय आहे, कारण बीड जिल्ह्यातली जनता ही सुरुवातीपासून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रचंड असा पाठिंबा दिला आहे। जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री पासून आंतरवाली सराटीपर्यंत जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये सुद्धा दररोज बीड जिल्ह्यातले कार्यकर्ते, नेते आणि मराठा समाजातील लोक सहभागी होत होते आणि त्यामुळं आता ही जी गर्दी आहे ही गर्दी खरंच बीड शहरामधली जी गर्दी असणार आहे ती एक इतिहास नोंदवणारी असणार आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांच्या यापूर्वीच्या इशारा सभा असेल किंवा इथं झालेली रॅली असेल त्याही वेळेस प्रचंड गर्दी होती, त्यापेक्षाही कितीतरी अधिक पटीनं ही रॅली आणि ही गर्दी इथं दिसते आहे। निश्चित, त्यामुळे याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर अनेक बैठका सुद्धा झाल्या आणि त्याच पद्धतीनं बीडमध्ये सध्या नियोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे। माधव, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर आताच्या घडीला बीड शहरामध्ये आपण पाहतोय मराठा बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली असून या जिल्ह्याभरामध्ये खरं तर रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे। बीड जिल्ह्यामध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात मनोज जरांगे यांच्या रॅलीला सुरुवात होईल आणि आपण पाहतोय मोठ्या संख्येनं तत्पूर्वीच जरांगे यांचं स्वागत करण्यासाठी मराठा बांधवांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो
आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.